राम प्रहरी, विष्णू स्मरण, विष्णू स्मरण असं या चिंतनाचं नाव आहे. याला एक आधार आहे. संस्कृतमध्ये विष्णूची 16 नावं सांगितलेली आहेत आणि ती विष्णूची 16 नावं कधी घ्यावी हे सांगितलेलं आहे. ते प्रथम संस्कृत स्तोत्र म्हणतो, नंतर त्याचं मराठीकरण जे आहे ते शेवटी वाचेल. पण संस्कृत स्तोत्र म्हटल्यानंतर या विष्णू स्मरणामध्ये नेमका गाभा काय आहे ते सांगतो, ते का करायचं ते, आणि नंतर मराठीकरण सांगतो. तर आता विष्णू स्मरण प्रथम संस्कृत स्तोत्र ऐका. औषधे चिंतये विष्णू भोजने च जनार्दनम शयने पद्मनाभंच विवाहे च प्रजापती युद्धे चक्रधरम देव प्रवासे शक्तिविक्रमम नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रिय संगमे दुःस्वप्ने स्मर गोविंदम संकटे मधुसूदनम कानने नारसिंहं च पावके जलशायिनं जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं षोडशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठेत् सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते. तर सकाळी उठून ही विष्णूची 16 नावं घेतली तर सर्व पापातून मुक्ती मिळते. आता ती विष्णूची 16 नावं कुठल्या प्रसंगात कुठलं नाव घ्यायचं असं सांगितलेलं आहे. आता यातील 16 नावं कुठल्या प्रसंगात कुठलं नाव हे कळायला सोपं आहे, परंतु याच्यामध्ये लपलेलं काय आहे, तर याच्यामध्ये लपलेलं असं आहे, ईश तत्व सर्वव्याप्त आहे. विष्णू, विष म्हणजे व्यापणे, सर्वत्र व्यापून जे राहिलेलं आहे ते ईश तत्व म्हणजे विष्णू तत्व. ईश तत्व सर्व व्याप्त आहे, सर्वत्र व्यापलेला तो विष्णू. म्हणूनच सर्व व्याप्त देवाला विष्णू किंवा विश्वंभर किंवा ज्ञानेश्वरांच्या भाषेत विश्वेश्वराव म्हणतात. वास्तवात हे जगदाधार असलेले विशुद्ध चैतन्य आहे. त्या चैतन्याने जो परिपूर्ण कृपांकित असतो त्याला अशक्य असे काही नसतेच. यासाठी त्या चैतन्याचे नित्य स्मरण, सादर कौतुक प्रत्येकाला हर प्रसंगात असणे अगत्याचे आहे. प्रत्येक कृती मूलतः चैतन्यामुळे संभवते. सर्व काही चैतन्य कृतच असते. मानवाने मीच अहंकार टाकून त्याचा म्हणजे चैतन्याचा निशिदीनं ध्यास धरावा. मानवाने मी रूपी अहंकार टाकून त्याचा म्हणजे दॅटचा निशिदीनं म्हणजे रात्रंदिवस ध्यास धरावा हेच येथे सांगितले आहे. आणि सर्वत्र व्यापलेल्या दॅटला एका ठिकाणी विष्णू म्हटलेले आहे, दुसरीकडे जनार्दन, तिसरीकडे पद्मनाभ अशी ती नाव आहेत. परंतु शेवटी चैतन्याचं स्मरण प्रत्येक कृतीत हेच या स्तोत्राचे महत्व आहे. तर आता आपण संस्कृत स्तोत्र ऐकलं, त्याचं मराठी रूपांतर ऐका. औषध सेवनी विष्णू चिंतन भोजन समयी जनार्दन शयन काळी पद्मनाभ विवाह समयी तैसे प्रजापती समरकंदनी वदे चक्रधर प्रवासी धारी विक्रम म्हणजे प्रवासात असताना विक्रम हे नाव धारण करावे कंठामध्ये. देह त्यागी नारायण म्हणजे आपण रुग्णशय्येवर आहोत किंवा आता शेवटच्या अवस्थेत आहोत असं ज्याच्या लक्षात येतं त्याने रुग्णशय्येवर देहत्यागाच्या दरम्याने देहत्यागी नारायण प्रिय सहवासी श्रीधर म्हणजे आपण प्रिय व्यक्तीबरोबर असू तेव्हा श्रीधर नाव घ्या. दुःस्वप्न पडता स्मर गोविंद संकटी मधुसूदन अरण्यात चिंती नरसिंह. अरण्यात झाडांच्या गर्दीत एकटच असताना नरसिंहाचं नाव घ्यावं. अग्नी प्रलयी जलशाईन आगीसारख्या फुपाट्यात सापडलं असो तर जलशाईन हे नाव घ्यावं. जलावरती वराह पाण्यात गुदमरताना डोहामध्ये गुदमरताना वराह नाव घ्यावं. गिरिकंदरी रघुनंदन आणि पर्वतराजीमध्ये रघुनंदन. प्रयाण काळी वामन सर्व कार्यात माधव कुठे बाहेर पडताना वामन. आणि ही सर्व नावं जर घेता आली नाहीत तर नेहमी कधीही माधव हे नाव घ्यावं. सर्व कार्यात माधव ऐसी ईश नामे 16
पठे प्रभात समयी नित्य जो सर्व पापातून मुक्त होई विष्णू लोकी महान तो होई. सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात तो महान होतो. म्हणजे त्या चैतन्य राज्यामध्ये तोच खराखुरा चैतन्य सम्राट म्हणून प्रसिद्ध होतो. आता हे वाचता वाचता अर्थ सांगितला. आता परत एकदा केवळ मराठीमध्ये हे म्हणतो आणि आजचं चिंतन संपवतो. औषध सेवनी विष्णू चिंतन भोजन समयी जनार्दन शेन काळी पद्मनाभ विवाह समयी तैसे प्रजापती समरकंदनी वदे चक्रधर प्रवासी धारी त्रिविक्रम देहत्यागी नारायण प्रिय सहवासी श्रीधर दुःस्वप्न पडता स्मर गोविंद संकटी मधुसूदन अरण्यात चिंती नरसिंह अग्नी प्रलयी जलशायीन जल आवर्ती वराह गिरिकंदरी रघुनंदन प्रयाण काळी वामन सर्व कार्यात माधव ऐसी ही ईश नामे 16 पठे प्रभात समय नित्य जो सर्व पापातून मुक्त होई विष्णु लोकी महान तो होई विष्णु लोकी महान तो होई विष्णु लोकी महान तो होई. ओम शांती 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 अस्तु. धन्यवाद. सुप्रभात.